मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवर तीव्र आक्षेप घेतलाय। अति धोकादायक नसलेल्या तसंच 30 वर्ष पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा देखील दिलाय। ते काय म्हणाले पाहूयात। च्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी। आता तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? गणेश नाईकच्या नांदाला लागला ना, त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे।